नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं रोशनीज किचनमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे इव्हनिंग टी टाइम स्नॅक्स रेसिपी. ही रेसिपी तुम्ही चहासोबत खाण्यासाठी कधीही बनवू शकता. अगदी 10 मिनिटातच रेडी होते. तर आपण इथे लगेच इन्ग्रेडियंट्स बघूया. इथे पावशेर मका पोहे घेतले आहे, थोडेसे मनुके घेतले आहे, थोडेसे शेंगदाणे घेतले आहे, थोडेसे डाळ घेतले आहे आणि काजू घेतले. त्याचे 2 भाग मी इथे करून घेतले आहे. इथे कुठलेही इन्ग्रेडियंट्स परफेक्ट मेजरमेंटने मी घेतलेले नाही आहे. सो थोडं थोडं करून तुम्ही इन्ग्रेडियंट्स कमी जास्त पण करू शकता. तर सुरुवातीला इथे आपण मका पोहे तळून घेऊ. तर इथे तेल एकदम व्यवस्थित तापलेलं पाहिजे. तेलामध्ये 1-2 मका पोहे टाकून पाहिजे. ते जर एकदम व्यवस्थित फ्राय झाले तर इथे मग आपण भरपूर अजून मका पोहे याच्यात टाकून तळून घ्यायचे आहे. एका टायमाला आपण इथे टाकू शकतो, 1 मूठभर मका पोहे टाकू शकतो आणि ते लगेच तळले जातात. त्यामुळे तेलात टाकले की लगेचच 2-3 सेकंदात काढून घ्यायचे. ते लगेचच फ्राय होतात. त्यामुळे सेम व्हिडिओ दिसते त्या पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, कारण एकदम एंडला मी एक तुम्हाला सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगणार आहे की जेणे एकदमच आपल्या मका पोहेची चिवड्याची जी टेस्ट आहे ती फारच चेंज होते. म्हणजे एकदमच छान लागतो आपला चिवडा. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे मका पोहे तळून घ्यायचे आहे. आणि मी इथे पावशेर मका पोहे घेतले आहे, बट मी तेवढे पूर्ण तळणार नाही आहे. मी इथे आतपावच मका पोहेचा चिवडा करणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळं तळून घ्यायचं आहे. आणि हा चिवडा जो आहे तर तो तुम्ही एका हवाबंद डब्यात तुम्ही महिनाभर पण ठेवू शकता, किंवा जर तुम्हाला कुठं ट्रॅव्हल करायचं असेल तर त्या टायमाला हा चिवडा एकदम बेस्ट आहे एक स्नॅक्स म्हणून तुम्हाला सोबत घेऊन जायला. आणि बनवायला काही नाही, अगदी फक्त जास्तीत जास्त 10 मिनटं लागतात. आणि सगळे इन्ग्रेडियंट्स सगळ्यांच्या घरी इझिली अवेलेबल असतात. त्यामुळे एकदम सोपी रेसिपी आहे ही. आणि आता तर संध्याकाळच्या चहासोबत पिण्यासाठी पण एकदम बेस्ट रेसिपी आहे. एकदम कमीत कमी साहित्यामध्ये झटपट बनणारी. तर अशा प्रकारे इथे सगळं मका पोहा तळून झालेला आहे. त्यानंतर आता इथे शेंगदाणे तळून घेणार आहे मी. शेंगदाण्यांना हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहे. तुम्ही ही रेसिपी कुठल्या शहरातून बघता आहात तर कमेंटमध्ये तुमच्या सिटीचं नाव पण मेन्शन करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल, चॅनलला नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. अशाच तुम्हाला प्रकारचे व्हिडिओज हे माझ्या चॅनलला बघायला भेटणार आहेत. इथे शेंगदाणे पण तळून झाले आहे. त्यानंतर इथे डाळ्या घेतल्या आहेत मी. तर डाळ्यांना पण हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. डाळ्यांचं एक लक्षात राहू द्या की डाळ्यांना जास्ती ओव्हर फ्राय पण नाही करायचे, म्हणजे जास्ती डार्क कलर पण नाही करायचा आहे. त्याने आपले ज्या नंतर डाळ्या आहेत तर त्या खायला अशा कडवट लागतात. त्यामुळे व्हिडिओत बघू शकता हलकासा त्याचा कलर चेंज झाला, लगेच मी काढून घेतलं. आणि हे सगळं मी एका कढईत काढून घेतलेलं आहे. आता काजू टाकला मी फ्राय करायला. काजू जो आहे तो खूपच लवकर फ्राय होतो. इथे गॅस माझा पूर्ण मीडियम टू लो गॅसवरच मी सगळं फ्राय करते आहे. आणि काजूला पण हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जेवढे इन्ग्रेडियंट्स होते तेवढे सगळे तळून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हे सगळं एका मी ज्या कढईत आपण मका पोहे काढले आहे त्याच कढईमध्ये हे वरतून आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर मी तळायला टाकले आहे मनुके तर खूपच लवकर फ्राय होतात. तुम्ही बघू शकता ते लगेच फुलले पण तेलात टाकल्या आणि त्यांचा कलर पण चेंज झाला आहे. त्यानंतर आता इथे कढीपत्ता टाकणार आहे मी. कढीपत्ता पण तळून घ्यायचा आहे. इथे मी सुका वाळलेलाच कढीपत्ता फ्राय करून घेतला आहे. तुम्ही ताजा कढीपत्ता इथे टाकला तरीही चालणार आहे. अशा पद्धतीने सगळे इन्ग्रेडियंट्स आपले तळून झाले आहे आणि सगळे एका कढईमध्ये काढून घेतलेले आहे. आता याच्यावरतून आपल्याला स्पाइसेस ॲड करायची आहे. पाव चम्मच हळद ॲड केली आहे. अर्धा चम्मचला थोडासा वर लाल तिखट ॲड केलेला आहे मी यामध्ये. आणि पाव चम्मच चाट मसाला ॲड केला आहे. चाट मसाला जो आहे तो टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल त्याची टेस्ट तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल. आणि लाल मसाला अजून तुम्ही कमी जास्त पण करू शकता. वरतून चवीनुसार मीठ ॲड केलं आहे. त्यानंतर आता इथे एक जे सिक्रेट इन्ग्रेडियंट मी तुम्हाला सांगत होते की ज्याने म्हणजे ह्याच चिवड्याला सगळ्या चिवड्याला फार वेगळी टेस्ट येते, ते आहे म्हणजे पिठी साखर. तर इथे थोडीशी साखर मी दळून घेतली आहे मिक्सरमध्ये आणि वरतून 1.5 चम्मच इथे पिठी साखर टाकली आहे. आणि आता हे सगळं आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हा क्लायमेट पण पावसाचा आहे
त्यामुळे हे एकदम हवाबंद डब्यातच ठेवला पाहिजे हा चिवडा. आणि पावसाळ्यात नेहमी काही ना काही असं गरम काहीतरी खावंसं वाटतं किंवा काहीतरी मस्त कुरकुरीत क्रिस्पी असं भेटलं पाहिजे. तर त्यासाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे ह्या सीझनमध्ये. तर असा एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. माझ्या मुलीला फार आवडतो असा हा चिवडा, त्यामुळे मी तिच्यासाठी नेहमी घरात आणत असते. तिला हे मका पोहे नुसते तळून वरतून मीठ टाकून जरी तिला खायला दिले तरी पण फार आवडतं आणि तशी पण खूप टेस्टी लागतं हे मका पोहा. बट अशा पद्धतीने जर करून ठेवले तर अगदीच उत्तम. तर अशा पद्धतीने आपला क्रिस्पी कुरकुरीत मका पोह्याचा चिवडा रेडी आहे. हा तुम्ही लगेच सर्व पण करू शकता. आता मी लगेच इथे एका प्लेटमध्ये सर्व करून घेतला होता खाण्यासाठी आणि बाकीचं लगेच एका हवाबंद डब्यात ठेवला होता. तर इथे जेवढा पाहिजे तेवढाच मी बनवला होता. तुम्ही हा जास्त प्रमाणात बनवून पण पॅक करून ठेवू शकता. कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.